नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. गौरी गणपती जवळ आलेले आहेत आणि सगळ्यांची आता तयारी सुरू झालेली असेल. तर गौरी गणपती येणार म्हटलं की आपण आपल्या घराची क्लिनिंग करतो आणि आता भरपूर सारं महिलांना काम राहतं आणि सगळं घर आवरायचं असतं, कारण की वर्षातून एकदा छान असं आपलं गणपती बाप्पाचं आगमन होतं, त्यासोबत गौरीही असतात आणि त्याच याव्या म्हणून आपला अट्टहास असतो की सगळं घर हे चकाचक झालं पाहिजे. आणि हेच घर चकाचक ठेवण्यासाठी मी छान असे तुमच्यासोबत ना क्लिनिंग टिप्स घेऊन आलेले आहे. तामझाम काहीही नाहीये, अगदी सोप्या आणि सहजतेने या टिप्स तुम्ही जरी केल्या तर तुम्हाला साफसफाई केल्यासारखं सुद्धा घर वाटणार नाही आणि थकणारही नाही. बऱ्याचशा महिलांना आता भरपूर सारं काम असतं, तर या छोट्या मोठ्या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचा थकवा हा पळून जाईल आणि त्यासोबत पटकन घरही क्लीन होईल. तर त्या क्लिनिंगच्या टिप्स कुठल्या आहेत चला बघूया. तर घर क्लिनिंग करताना आपण ना पहिल्या खिडक्या साफ करतो, म्हणजे विंडो साफ करतो. आणि बऱ्याचशा महिला आता विंडो म्हणजे खिडक्या साफ करताना ब्रश वापरत असतील, मग तो क्लिनिंगचा ब्रश असो किंवा हा टूथब्रश असो. तर हा ब्रश न वापरता सुद्धा ना एक साधी सोपी ट्रिक आहे. झटकीपट आपल्याला हा खिडक्या साफ होतात. तासन तास आपल्याला या ब्रशनी ना या खिडक्यामधली धूळ आपल्याला साफ करावी लागते. तर चला ती ट्रिक कुठले तुम्हाला सांग. टूथब्रशने ना अशा पद्धतीने आपण विंडो साफ करायला घेतो आणि मग काय होतं, ती व्यवस्थित स्वच्छ निघत तर नाहीच, पण तासन तास आपला ना याच्यामध्ये जातो. तर असं न करता आज साधी सोपी एक ट्रिक घेऊन आलेली आहे. हे आहे वेट वाईप. आणि आज आपण ना ही विंडो वेट वाईपनी क्लीन करणार आहोत. तर सुरुवातीला मला पण विश्वास बसत नव्हता, पण नंतर वाटलं की चला जस्ट ट्राय तरी करूया. आणि खरंच सांगते, एवढं छान रिझल्ट आला. तर आता हे वेट वाईप मी घेतलेलं आहे. आता हे ओलसर असतं आणि थोडंसं जाड असतं. आता हे मी आणलेलं होतं डीमार्टमधून. तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोर्समध्ये मिळून जाईल, जिथं आपलं महिलांचं मेकअपचं सामान, ज्वेलरी मिळते ना तिथं. तर बघा, या फटीमध्ये एवढी माती साचून राहते आणि ही माती काही लवकर निघत नाही. आपण धुतलं काही केलं तर तिथं ना तशीच ती माती राहते. तर आता हे आहे वेट वाईप. याला अशा पद्धतीने ना मी फोल्ड करून घेते आणि हे याला ना थोडंसं आणखीन आपण जाड बनवलेलं आहे, म्हणजेच थोडंसं फोल्ड करून. आता हे ना एक पट्टी जी आहे ना, त्या पट्टीमध्ये मी अशा पद्धतीने ठेवून देते. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, हा टूथब्रशची जी बॅक साईड आहे ना, त्याने आपल्याला अशा पद्धतीने हे थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला ना ओढायचं आहे. आता टूथब्रशऐवजी तुम्ही एक लाकूडसुद्धा घेऊ शकता किंवा जाडसर असं काहीतरी तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती जास्त प्रेशर देता येईल. आता टूथब्रशनी अशा पद्धतीने बघा, मी याला असं ओढून घेते आपल्या साईडने. थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आणि हे बघा, मिनटामध्ये सगळी घाण आहे ना, ही सगळी घाण ना याला चिटकून निघते आणि एकदम क्लीन निघतं बरं का, चकाचक निघतं. हे बघा, मस्त. ते तुमच्यासमोर अगोदरच मी तुम्हाला दाखवलेलं होतं की विंडो ही किती खराब झालेली होती आणि आता एक लाईन मी फक्त साफ केलेली आहे, तर एकदम ती चकाचक निघलेली आहे. हे बघा, थोडंसं पुढं मागं करून प्रेशर देऊन आपण ना हे घाण साफ करून घ्यायची आहे. आता याच्या पुढची जर लाईन तुम्हाला बघायची असेल तर ते ना बघा, किती त्याच्यामध्ये धूळ माती बसलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते पुढं. तर बघा, इथूनपर्यंत आलेलो होतो आपण. मी परत त्याला पुढं मागं केलेलं आहे आणि क्लीन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता पहिल्यांदा आपण पाठीमागं गेलो आणि तेच वेट वाईपला मी परत थोडंसं प्रेशर देऊन मी पुढं घेतलं, म्हणजे मग व्यवस्थित ती लाईन क्लीन होईल. आता तुम्हाला झाल्यावर पण मी दाखवते. हे बघा, तुम्हीच बघा, शेजारची त्याची लाईन आणि ही लाईन मस्त चकाचक अशी संपूर्ण क्लीन निघली आहे. त्याच्यामधली मातीसुद्धा सगळी निघलेली आहे. हे बघा, आणि इथून पुढची जी लाईन आहे ना, तेही तुम्हाला मी दाखवते. बघा, ती कशी अशी खराब आहे. तर ही अर्धी लाईन आपल्याला साफ करायची आहे आणि ही अर्धी लाईन साफ केलेली तुम्हीच आता कम्पेअर करा की किती सुंदर ते एकदम व्यवस्थित निघलेलं आहे. आता ज्यांच्याकडे वेट वाईप नाही त्यांनी काय करायचं, तर हा आहे टिश्यूचा बॉक्स. तर टिश्यूनीसुद्धा इथं आपल्याला साफ करता येतं. तर तेही तुम्हाला मी कसं करायचं ते दाखवते. आता हा इथं मी टिश्यू घेतलेला आहे आणि त्याला मी आता व्यवस्थित असं फोल्ड करून घेते. आता ना वेट वाईपपेक्षा टिश्यू हा थोडासा पातळ असतो आणि वेट
वाईप ना हे थोडंसं जाड असतं. आता आपण ना त्याच्या शेजारची जी लाईन आहे ना ती क्लीन करून घेऊया, म्हणजे आपल्याला दोन्हीतला फरक कळेल. आता हे बघा, शेजारच्या लाईनमध्ये किती माती भरपूर अशी साचलेली आहे आणि वेट वाईपने आपण जे क्लीन केलं होतं ते एकदम चकाचक निघलेलं आहे. तर आता टिश्यू हा आहे ना थोडा पातळ असल्यामुळे याला ना मी डबल टेबल असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि ते आता ना आपण त्या खिडकीच्या एका लाईनमध्ये म्हणजेच एका फटीमध्ये आपण अशा पद्धतीने तो मी टाकून घेतलेला आहे आणि तो टाकल्यानंतरच त्याला आता आपण ओलसर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता तो ओला केला की आपण जी वेट वाईपला प्रोसेस केलेली होती ब्रशने ना थोडंसं आपण त्याला काय करायचं, आता प्रेशर देऊन साफ करायचं अशा पद्धतीने. पण तुम्हाला मी खरंच सांगते, वेट वाईपनी आपण जसं साफ केलं तसं टिश्यूनी ही केलं, पण टिश्यूपेक्षा वेट वाईपनी जे साफ केलेलं होतं ते एकदम व्यवस्थित असं क्लीन निघलेलं आहे. टिश्यूनी म्हणावा असं एवढं असं काही क्लीन निघलेलं नाही, कारण टिश्यू पेपर हा पातळ असतो आणि तो जर जास्त आपण त्याच्यावर जर प्रेशर दिलं तर त्याचं तुम्हीच बघू शकता असं थोडंसं ना चगदा म्हणजे भुगा भुगा झाल्यासारखं झालेलं आहे. वेट वाईप जाड असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे आणि टिश्यूने बघा अशा पद्धतीने क्लीन झालेलं आहे. संपूर्ण जी माती आहे ना ते काही टिश्यूने निघलेली नाही आहे, जसं वेट वाईपने निघलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्हीतला फरक की वेट वाईपने आपण साफ केलेलं कसं दिसतंय ते आणि टिश्यूने साफ केलेलं आहे ते कसं दिसते. टिश्यूने थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते, काही हरकत नाही, निघतंय, पण त्याला जास्त वेळ आपल्याला ते काम करावं लागतं आणि वेट वाईपने ना झटकीपट असं होऊन जातं. तर अशा पद्धतीने ना मी ही सगळी खिडकी जी आहे ती नंतर वेट वाईपनीच क्लीन करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती चकाचक असं हे निघलेलं आहे. तर घंटो का काम मिनटो में म्हणतात ना तसं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही टिश्यूपेक्षा वेट वाईपचा वापर करा आणि तुम्हाला जर वेट वाईप नाहीच भेटलं तर तुम्ही तिथं टिश्यूचा वापर करू शकता. आणि तुम्ही बघू शकता इथं वेट वाईपनी पट करणं झटकीपट घंटो का काम मिनटो में म्हणतात ना तसं झालेलं आहे, जसं टिश्यूनी होत नाही. गौरी गणपती येणार म्हणजे की आपण अख्खं घर क्लीन करतो आणि ते क्लीन करण्यासाठी आपल्याला महागडे क्लिनिंग स्प्रे वापरावे लागतात. तर महागडे क्लिनिंग स्प्रे वापरण्यापेक्षा आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत क्लिनिंग स्प्रे, जेणेकरून आपल्याला ते जास्त प्रमाणात जे लागतं, आपले पैसेही वाचतात, खर्च न होता कमी खर्चामध्ये आपण क्लिनिंग स्प्रे बनवून घरातली साफसफाई करू शकतो. आणि त्यातल्या त्यात म्हणजे तर आपल्या ट्रॉल्या, खिडक्या, परत गॅलरीचे मोठे मोठे दरवाजे असतील तर या क्लिनिंग स्प्रेने आपण साफ करू शकतो. तर तो क्लिनिंग स्प्रे कसा तयार करायचा ते बघूया की चला. सर्वात अगोदर इथं मी घेतलेली आहे रिकामी झालेली कोलिनची स्प्रे बॉटल. आता आपण पहिलं कोलिन घरामध्ये क्लिनिंगसाठी वापरतोच, तर ते संपल्यानंतर ही बॉटल मी तशीच ठेवलेली होती. आता ती रिकामी झाली, म्हटलं चला याच्यामध्येच आपण घरच्या घरी क्लिनिंग स्प्रे बनवूया, त्यासाठी ही बॉटल आपल्याला उपयोगी येईल. यासाठी आता इथं आपल्याला घ्यायचा आहे घरामध्ये जो आपला खायचा सोडा असतो तो इथं मी घेतलेला आहे 1 चमचा, म्हणजे मोठा 1 टेबलस्पून पूर्ण मी भरून घेतलेला आहे. तो आपल्याला आता या बॉटलमध्ये टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर अशी आता स्प्रे बॉटल नसेल तर काय करायचं आहे तेही सांगते. साधी आपल्याकडे छोटी पाण्याची बॉटल असते, बिस्लरी बॉटल असते ना ती, किंवा आपण कोल्ड्रिंक्स आणतो बघा दुकानातून, तर ती कोल्ड्रिंक्सची जी बॉटल असते ना तीसुद्धा चालेल. फक्त वरचं जे त्याचे झाकण आहे ते थोडंसं मोठं असावं, जास्त छोटंही नसावं. आणि बघा आता केसर दूधची बॉटल जी मिळते आपल्याला मोठी छोटी बॉटल, त्याच्यामध्ये त्याचं लीड जे आहे ना ते मोठं असतं. अशा पद्धतीने बॉटल तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे अशी कोलिनची स्प्रे बॉटल रिकामी नसेल तर. आता 1 चमचा सोडा घालून घेतला इथं. आता तुम्ही जो शॅम्पू वापरता तुमचे केस धुण्यासाठी तो मी इथं घेतलेला आहे 1 चमचा. ते आता याच्यामध्येच मी घालून घेते. तर इथं 1 चमचा शॅम्पू घातला आहे, आणखीन 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरा, तो शॅम्पू आपल्याला इथं घेतला तरी चालेल. तर 2 चमचे शॅम्पू घातलेला आहे, 1 चमचा आपण इथं खायचा सोडा घातलेला आहे. आता हे या बॉटलमध्ये टाकून घेतलं आणि आता नंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्हिनेगर जे आपण वापरतो. तर इथं व्हाईट व्हिनेगर जे आहे ते इथं आपल्याला आता 2 चमचे लागणार आहे.
तर इथं मी आता 2 चमचे विनेगर या बॉटलमध्ये घालून घेते. अगदी घरामध्ये उपलब्ध जे साहित्य असतं त्या साहित्यापासूनच आपण हा क्लिनिंग स्प्रे बनवणार आहोत. आणि खरंच मी ज्यावेळेस वापरून बघितला तर एकदम चकाचक असं आपलं हे कुठलीही वस्तू जर घाण झालेली असेल तर ती निघते. आता याच्यामध्ये जे जे ॲड केले ते परत एकदा तुम्हाला मी सांगते. इथं 1 टेबलस्पून मोठा सोडा घातलेला आहे, 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे तुमच्याकडे जो शॅम्पू तुम्ही केसांसाठी वापरतात तो. आता याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे पाणी. कितपत ॲड करायचं ही बॉटल भरेपर्यंत. तर इथं पाणी ॲड केल्यानंतर आपला हा तयार झाला क्लिनिंग स्प्रे. आता याला अशा पद्धतीने झाकण लावून घेते आणि थोडंसं शेक करते, म्हणजे आपले हे सगळे इन्ग्रेडियंट्स येत आहेत ते व्यवस्थित असे मिक्स होतील. अशा पद्धतीने तयार झाला आपला हा क्लिनिंग स्प्रे. आता याने आपण जिथं जिथं समजा ट्रॉलीवर चिकट झालेला आहे, खिडकीला आपण सारखा हात लावतो तिथं चिकट झालेला आहे, तेलकट डाग असतील तर ते आता निघतात की नाही आपल्याला बघायचं आहे. तर इथं बघा विंडोला उघडझाप करून इथं आपला हात सारखा लागला जातो आणि तिथं मग ना अशा पद्धतीने बघा हे तेलकट किंवा चिकट असं ना तो थर साचला जातो. आता तोच निघण्यासाठी अगोदर मी इथं स्प्रे मारून घेतला आणि टिश्यू घेतलेला आहे आणि या टिश्यूने आता आपल्याला इथं क्लीन करायचं आहे. तर आता तुमच्यासमोरच मी इथं क्लीन करून तुम्हाला दाखवते की असे डाग निघतात का नाही ते. तर तुम्हीच बघा झटकीपट हे सगळं ना जो चिकट भाग झालेला होता किंवा तो काळवंडलेला भाग होता तो निघलेला आहे. पुन्हा अगदी थोडासा इथं स्प्रे मारून घेऊ आणि पुन्हा टिश्यूने इथं क्लीन करून घेऊ. तर बघा झालं की नाही एकदम मस्त असं चकाचक. तर हा स्प्रे तुम्ही नक्की घरी बनवा आणि खिडक्या, तुमच्या किचनची ट्रॉली, परत गॅलरीतले मोठे मोठे दरवाजे, काचा हे सुद्धा तुम्ही यांनी ना क्लीन करू शकता अशा पद्धतीने. तर आता तुम्ही इथं बघू शकता टिश्यू जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही कपड्याचा वापर इथं करू शकता आणि कपड्याने व्यवस्थित असे क्लीन करू शकता. आता इथं आपण तेलकट डाग वगैरे ते क्लीन केलं. आता इथं साधी जी विंडो आहे, काच आहे, ती सुद्धा इथं या क्लिनिंग स्प्रेने एकदम छान अशी चकाचक निघते बरं का. आता थोडासा स्प्रे मी विंडोवरती अशा पद्धतीने स्प्रे करून घेतलेला आहे आणि आता टिश्यूने किंवा तुम्ही ना न्यूजपेपर आहे ना त्यानेसुद्धा हे क्लीन करू शकता. एकदम स्वच्छ आणि चकचकीत काच निघते. इथं काच साफ करताना कधीही ना आपण कपड्याचा वापर करायचा नाही, कारण की तिथं ना तसेच डाग उमटले जातात. तर काच साफ करताना तुम्ही न्यूजपेपर किंवा टिश्यू याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे काच साफ करताना. आणि एकदम तीसुद्धा ना इथं व्यवस्थित चकाचक असे निघलेले आहे. नक्की तुम्ही मी जो हा क्लिनिंग स्प्रे बनवलेला आहे तो तुम्ही घरच्या घरी बनवा आणि घर साफ करायला वापरा. तर अजिबात काही जास्त महागडे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, घरी जे अवेलेबल आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा स्प्रे क्लिनिंग स्प्रे बनवू शकता. तुम्हाला कुठल्याही महागड्या क्लिनिंग स्प्रेची गरज नाही आहे. तर आता इथं काच व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेले आहे. तर चला आपल्या आता खिडक्या तर साफ झालेल्या आहेत. आता पुढची कुठली क्लिनिंगची टिप आहे ते बघूया. इथं आता गॅलरीचे माझे मोठे मोठे असे दरवाजे आहेत आणि यांना पूर्ण असे बघा रॉड आणि काच यांनी हे अटॅच केलेले दरवाजे आहेत. तर हे साफ करायला ना कधी कधी खूप त्रासदायक ठरतं. तर हे साफ करण्यासाठी ना मी छान अशी ना ट्रिक तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आता तुमचे ही अशी गॅलरीला जर दरवाजे असतील आणि अशा पद्धतीने ते छोटे छोटे मध्ये मध्ये रॉड असतील तर ते क्लीन करण्यासाठी ही ट्रिक नक्की तुम्ही वापरू शकता. पूर्ण जो क्लिनिंग स्प्रे जो बनवलेला होता तो मी अशा पद्धतीने स्प्रे करून घेतलेला आहे. आणि आता हे जे रॉड आहेत ते आहेत आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने फक्त प्लेन काच आहे. तर काचेवर आता आपण जर स्क्रबर वापरला तर काचेवर थोडेसे ओरखडे उडतात. तर आणि काच व्यवस्थित क्लीन करायची असेल तर आपल्याला इथं मी ना आपली साधी जी कॅरी बॅग असते ना प्लॅस्टिकची ती घेतलेली आहे. त्याच्यावर ना अशा पद्धतीने क्लिनिंग स्प्रे हा मारून घेतलेला आहे. आता स्क्रबरने साफ करायचं म्हटलं तर काच खराब होते, ओरखडे पडतात आणि साधा आपण जर हाताने किंवा पेपरने क्लीन करायचं म्हटलं तर मग ते धूळ चिकट झालेले जे बाहेरचे जे प्रदूषणामुळं ना धूळ असते किंवा हवा असते त्यांनी ना एकदम असं चिकट तो थर साचतो. तो काही आपल्या ना पेपरने किंवा ह्याने निघत नाही. तर त्यावेळेस ते निघण्यासाठी ना अशी कॅरीबॅगचा वापर करा. तुम्हाला खरंच सांगते कॅरीबॅगनी काच अशी मी घासून घेतले. ते रॉडसुद्धा ना व्यवस्थित आपल्याला असे साफ करता येतात जेणेकरून ते व्यवस्थित क्लीन निघतील. आणि तिथं जर आपण मग घासणी घेतली तर काचेला तर ओरखडे उमटतातच,
आणि असे ओरखडे उमटू नये यासाठी कॅरीबॅगनी ते रॉड व्यवस्थित आपल्याला आतून साफ करता येतात आणि ते एकदम व्यवस्थित क्लीन हे निघतात. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. पूर्ण स्प्रे मारून घेतला आणि आतमध्ये आता हा जे रॉड आहेत ना बघा छोटे छोटे, त्याला ना मी आतमधून व्यवस्थित असे स्प्रे मारून घेतला, कारण की त्याच्यावर ना एवढी धूळ जमा होते ज्यावेळी सकाळी आपण दरवाजा उघडतो ना, मग तो बाहेरच्या धुळीने ना ते एकदम रॉडनं असे काळे काळे झालेले आहेत आणि तेच असे कॅरीबॅगने बघा आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. घासणीने पण तिथं ना एकदम काच खराब होऊन जाते, आपण प्रेशर देऊन ना ते काचेला आपण घासतो ना त्याच्यामुळे. तर त्यावेळेस अशा कॅरीबॅगनी आपण ना ते रॉड घासून घ्यायचे आहेत, ते निघतातही आणि कुठल्याही प्रकारचे ओरखडेही उमटत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही काचा, जर तुमची गॅलरीला दरवाजे अशा पद्धतीने असतील तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ते दरवाजे साफ करू शकता. आता एक एक रॉड घेऊन व्यवस्थित असं मी ते साफ करून घेतलेले आहेत, कारण की ना आतल्या बाजूने सुद्धा भरपूर धूळ साचलेली असते त्याला आणि ते पूर्ण ना मग तो भाग ना असा काळसर झालेला असतो. तर अशा पद्धतीने हळूहळू व्यवस्थित क्लीन केलं तर ते एकदम चकाचकही निघतं. आता ते साफ करण्यासाठी मी या कॅरीबॅगचाच वापर करणार आहे. साधं पाणी घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण स्प्रे मारून व्यवस्थित असं सगळी ती घाण स्वच्छ केलेली आहे. आता साधं पाणी घेतलं आणि ही कॅरीबॅग त्याच्यामध्ये बुडवून घेतली आणि आता या पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे थोडक्यात. आता गॅलरीमध्ये मी तर कोणी पाणी घेऊन डायरेक्ट ही साफ करतं, पण मी तसं साफ करत नाही. पावसाळा चालू आहे आणि बाहेर गॅलरीमध्ये माझी जे ग्रीन मॅट आहे आर्टिफिशियलची, ते असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं पाणी मग खाली जातं आणि ऊन पडत नसल्यामुळे ना मग तो ओलावा पकडून तसाच राहतो. त्यामुळं मी अशी ट्रिक करते, म्हणजे जेणेकरून आपली गॅलरी ओलीही होणार नाही आणि गॅलरीचे दरवाजे व्यवस्थित साफही होतील. तर आता पाण्याने अशा पद्धतीने मी ना तो जो फेस आहे तो पूर्ण अगोदर काढून घेतला आणि इथं मग आपण ना बाहेरच्या बाजूने मी न्यूजपेपरचाच वापर करणार आहे आता. तर बघा क्लीन करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच, एकदम चकाचक अशी काच निघते आणि स्वच्छ निघते. ते रॉड जे आहेत ना आतल्या बाजूचे ते सुद्धा एकदम व्यवस्थित असे क्लीन निघतात. आता काच साफ करायची म्हटलं तर न्यूजपेपरचाच तुम्ही इथं वापर करा आणि टिश्यू इथं वापरू नका, कारण की टिश्यू हा पातळ असल्यामुळं तो लगेच असा त्याचा गोळा होतो आणि तो तुटलाही जातो. न्यूजपेपर मोठा असा घेतला, त्याचा मोठा गोळा करा आणि व्यवस्थित अशी काच साफ करून घ्या. आता हे आतल्या बाजूने बघा असे जे रॉड आहेत ना ते आपल्याला एक एक करून व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत, तेही न्यूजपेपरने. आतल्या बाजूनेही स्प्रे मारून घेतलेला होता आणि कॅरीबॅगने व्यवस्थित असे जे त्या रॉडवर माती धूळ साचलेली होती ती स्वच्छ अशी घासून घेतलेली होती. आता फक्त आपल्याला पेपरने ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. थोडासा टाईम लागतो पण व्यवस्थित असं हे स्वच्छ निघतं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅलरीचे दरवाजे साफ करू शकता. आता तुम्हाला दाखवते शेजारचा रॉड आणि हा मी स्वच्छ केलेला रॉड याच्यामधला फरक. तर बघा इथं पूर्ण हे साफ करायचं अजून आहे, तर ते आणि इथं मी कॅरीबॅगने घासून घेतलेले रॉड हे एकदम असे पांढरे शुभ्र निघलेले आहेत आणि हे बघा थोडेसे काळपडे दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे साफ केलेले जे कॅरीबॅगने घासलेले आहेत ते एकदम चकाचक असे निघलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही ही सुद्धा ट्रिक वापरा आणि तुम्हाला ती युजफुल ठरली की नाही हे कमेंट करायला विसरू नका. आता दोन्हीमधला फरक तुम्हाला मी दाखवतेच. तर ही जी बाजू आहे ती काय मी साफ केलेली नव्हती, तर त्याच्यावर बघा अशी धूळ साचलेली आणि ही बाजू मी साफ केलेली होती, काच आणि रॉडसुद्धा. तर रॉडसुद्धा बघा असे पांढरे शुभ्र निघाले आणि काचसुद्धा एकदम चकचकीत झालेली आहे. दोन्हीमधला फरक तुम्हाला आता कळलाच असेल की ही बाजू ती क्लीन केलेली आहे आणि ही बाजू आहे ती क्लीन केलेली नाही आहे, काच असो अगर रॉड. तर आता बघा जवळून तुम्हाला मी परत एकदा दाखवते आणि ही पण बाजू. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा आणि तुमच्या गॅलरीचे जे दरवाजे ते अशा पद्धतीने स्वच्छ करा. कॅरीबॅगचा वापर नक्की करा. तुम्ही स्क्रबर वापरू नका इथं, कारण की त्यांनी ना फार काचेला ओरखडे उमटतात. आणि नंतर पूर्ण अशी ही मी जी डोअर आहे ना ते मी साफ करून घेतलेलं आहे आणि साफ केलेलं तुम्हाला मी इथं दाखवते. हे दरवाजाचे 3 भाग आहेत, त्यातले ना मधलाच भाग मी स्वच्छ केलेला होता. बाजूचे 2 भाग आहेत बघा ते काय मी क्लीन केलेले नव्हते, तर त्यातलेच तुम्हाला दिसतही असेल की तो किती चकचकीत निघला आहे ते. आता पुढची टिप म्हणजे
तुळशी वृंदावन. आता मार्बलचं तुळशी वृंदावन बऱ्याच जणांकडे असेलही, जसं माझ्याकडं आहे तसं. आता हे ना बाहेरच्या धुळीनी हवेनी एवढं असं काळपट पडतं आणि इथं आपण दिवा लावतो त्यांनीसुद्धा बघा किती तो भाग ना पूर्ण काळवंडलेला आहे. तर हे मार्बलचं तुळशी वृंदावन पांढरं शुभ्र निघण्यासाठी तुम्हाला मी ना आज एक ट्रिक सांगणार आहे. ना जास्त वेळ त्याला घासायचे रगडायचे काहीही नाही, एकदम हलक्या हाताने. आणि म्हणतात ना घंटो का काम मिनटो में, तसंच आहे हे. त्याच पद्धतीने आपण हे वृंदावन साफ करणार आहोत. तर ती ट्रिक कुठली आहे चला बघूया. इथं मी घेतलेलं आहे रीन आला, जे आपण पांढऱ्या कपड्यासाठी वापरतो ना ते. तर तेच आज मी इथं वापरणार आहे तुळशी वृंदावन साफ करण्यासाठी. आता गौरी गणपतीमध्ये आपण काय करतो, आपले ज्या गौरी आहेत त्या ना अगोदर तुळशीपासूनच घरामध्ये घेतो. आता फ्लॅट सिस्टम असल्यामुळं हे तुळशी वृंदावन मी गॅलरीत ठेवलेलं आहे, पण गावी जर असाल तर तुळशी वृंदावन हे आपल्या अंगणात असतं समोरच्या, तर तिथूनच आपण गौरी आणतो. आणि तेच तुळशी वृंदावन जर खराब असेल तर आपल्याला ते चांगलं वाटत नाही, म्हणून ते स्वच्छ करण्यासाठी आज ना मी इथं मस्त अशी छान ट्रिक घेऊन आलेली आहे. रीन आला आहे ते पूर्ण अगोदर मी या तुळशी वृंदावनावरून ना टाकून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने फक्त ना जे स्क्रबर घासणे ना त्यांनी घासून घेणार आहे अशा पद्धतीने. सर्वात अगोदर ना ते फक्त मी ना हलकंसं या तुळशी वृंदावनावर मी टाकून घेतलं आणि तुम्हीच बघा काळपट डाग आहे ना ते एकदम पटकन निघतात, हे बघा अशा पद्धतीने. आता इथं दिवा लावतो ना त्याची काजळी तयार होणार, पूर्ण भाग हा काळपट झालेला होता, त्यामुळे त्याच्यावर मी रिनाला टाकला आणि सगळीकडे अगोदर ना मी अशा पद्धतीने हे तुळशी वृंदावन घासून घेतलेलं आहे. हलक्या हाताने घासून घ्या सुरुवातीला, कारण की वरची जी धूळ आहे ते फक्त आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे. आणि तेच पाण्याने तर निघतेच, पण मी सर्वात अगोदर त्याच्यावर रिनाला टाकला म्हणजे जो काळवंड्याला भाग आहे तो पटकन निघेल. आता दिवा जिथे लावतो तिथे तेलकट झालेला असतं, तो भाग तेलकट असतो, तर तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी पण मी एक टिप सांगते. आता पूर्ण हे वृंदावन तुळशी वृंदावन अगोदर आपण घासून घेतलं साध्या घासणीने. इथं जिथं जास्त काळं झालेलं आहे तिथं बघा मी जास्त थोडं प्रेशरने घासलेलं होतं. आणि हे घासून झाल्यावर आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे पाण्याने. आता साध्या पाण्याने हे अगोदर तुळशी वृंदावन आपण सगळं धुवून घेऊया. भरपूर पाणी लागते इथं मात्र. आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्याला नंतरची प्रोसेस जी करायची आहे. आता इथं बघा जे आपण दिवा लावतो तिथे सगळं काळं झालेलं होतं, तिथून काळं पाणी निघत होतं, कारण की तिथं रोज दिवा लावून पूर्ण ती काजळीना आतमध्ये आपली तयार झालेली होती. ती घासणीने स्वच्छ घासून काही तेलकट भाग चिकट भाग जिथे झालेला असतो दिवा लावून तिथं ना थोडं डिटर्जंट पावडर आहे ना ते मी टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने. तुमच्याकडे जी कुठली पावडर असेल तर ती पावडर तुम्ही टाकून घ्या आणि नंतर मग ह्याला परत एकदा स्वच्छ असं घासून घ्या. आता थोडीशी जी डिटर्जंट पावडर आहे ते पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं घालून घ्यायची आहे. आणि ते घातल्यानंतर त्याचसोबत जो रीन आला आहे तो सुद्धा आपल्याला पाण्यात थोडासा घालून घ्यायचा आहे. तर आता पांढऱ्या कपड्याची कमाल तुम्हाला तर माहीतच आहे, आणि रीनाला टाकले की पांढरशुभ्र कपडे निघतात. तोच मी रीनाला इथं तुळशी वृंदावन साफ करण्यासाठी घेतलेलं आहे, ते पण मार्बलचं. आता रीनाला घातला, डिटर्जंट पावडर घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं आपण जी पावडर टाकली होती ते ना व्यवस्थित आता हे वृंदावन घासून घेऊया. कुठलेही तुमच्याकडे जर घासणी असेल ना त्या घासणीने घासून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. फक्त साफ करताना एवढी काळजी घ्यायची आहे, जो रिनाला आहे ना तो कलरच्या कपड्यावर जर आपल्या अंगावरच्या कपड्यावर जर पडला ना तर त्याचे डाग उडले जातात, म्हणजेच तिथं पांढरा डाग पडला जातो. याची फक्त काळजी घ्यायची आहे की आपल्याच्या कपड्यावर ना ते डाग पडू नये रिनालाचे. आता जी आपण डिटर्जंट पावडर टाकली होती त्याने व्यवस्थित असे ना आपण सगळीकडं या घासणीने घासून घेऊया जिथे जिथे आणि नंतर मग ना जे आपण पाण्यामध्ये रिनाला टाकलेलं होतं आणि डिटर्जंट पावडर त्याच पाण्याने आपण स्वच्छ असं हे तुळशी वृंदावन धुवून घ्यायचं आहे. पाणी भरपूर लागतं आणि तुळशी वृंदावन मात्र ना आपलं हे चकाचक निघतं. फक्त रिनालाचा वापर तुम्ही इथं नक्की करा.
आता इथं बघा स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे. आता याला स्टेप बाय स्टेप 2 ते 3 स्टेप आपल्याला करायच्या आहेत. पहिली स्टेप तुम्ही रिनाला टाकून घ्यायचं, पूर्ण घासणीने फक्त हलकंसं घासून घ्यायचं. नंतर डिटर्जंट पावडर टाकायची, त्याने घासून घ्यायचं आणि पाण्यामध्ये रिनाला डिटर्जंट पावडर मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला हे तुळशी वृंदावन स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लास्ट स्टेप म्हणजे परत एकदा बघा, आता इथं दिवाळून काळासर भाग अजून आहे, तिथं रिनाला टाकलेला आहे, जेणेकरून ना तो काळवंडलेला भाग निघून जाईल. तर रिनाला तुळशी वृंदावनवर टाकून घेतलं. पाण्यातही आता फक्त मी रिनालाच टाकलेलं आहे, डिटर्जंट पावडर काही टाकलेले नाही आहे. शेवटची स्टेप आहे हे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्यानेच आता आपण हे परत एकदा तुळशी वृंदावन धुवून घ्यायचं. म्हणजे तुळशी वृंदावनला चकाकी तर येईलच आणि तुळशी वृंदावन हे आपलं पांढरं शुभ्र असं दिसेल. तर रिनालाचा नक्की वापर करा. आता या पाण्याने स्वच्छ असं आपण तुळशी वृंदावन धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते की ते कशा पद्धतीने निघलेलं आहे ते. आता तुम्हीच मला बघून सांगा, पहिलं तुळशी वृंदावन जे घाण झालेलं होतं ते आणि आपण नंतर स्वच्छ केलेलं तुळशी वृंदावन याच्यामधलं फरक तुम्हीच आता सांगा. बघू शकता मस्त असं पांढरं शुभ्र निघलेलं आहे. आता जिथं दिवा लावतो तिथला हा भाग ना जास्त थोडासा काळवंडलेला होता, तो थोडासा तसाच आहे, पण मात्र ही तुळशी वृंदावनची साईडची जी बाजू आहे ती मात्र चकाचक निघलेली आहे आणि त्याला शाईनसुद्धा आलेले आहे. तर असं हे तुळशी वृंदावन आपलं स्वच्छ केलेल्यानंतरचं आहे. नक्की तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरा. तर आजच्या या क्लिनिंगच्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. कुठली टिप मला जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, हाईप करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा टिप्स आणि ट्रिक्ससोबत. धन्यवाद.